गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अलक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. तू छोट्या छोट्या गोष्टींचे काय इश्यू करतेस? रात्रभर दमून आली आहे ती. एक इमर्जन्सी केस होती तिला हॉस्पिटलमध्ये. सौरभ प्लीज. ओ येस, आय एम रिअली व्हेरी सॉरी. डॉक्टर सॉरी. अरे तुम्ही दोघं उभे का? बसा ना प्लीज. ऍक्च्युली मी तुम्हाला दोघांना इन्व्हाइट करायला आले होते. माझ्या बाबांचाच बर्थडे, सो आमच्या घरी चला, आपण त्यांना मस्त सरप्राईज देऊ. हा? ओ, तू दमली आहेस नाही का? जागरण झालंय तुला. तू तू आराम कर ना, तू झोप. मी सौरभला घेऊन जाते. हा सौरभ, चल. नाही नको, आज नाही जमणार. ऍक्च्युली काय आहे ना, आम्हाला दोघांना माझ्या कम्प्युटर ग्राफिक्सच्या कोर्सची चौकशी करायला जायचं. आणि हो, आत्ताच मला माझ्या पहिल्या जॉबसाठी कन्फर्मेशनचा SMS आलाय. काय? त्याचं काय आहे ना, इथे जवळच एक जिम आहे, तिथे मी चौकशी केली होती. पार्ट टाइम इन्स्ट्रक्टर म्हणून जॉईन होणार आहे मी बोलून ठेवलं होतं. आत्ताच आला त्यांचा कन्फर्मेशनचा SMS. 9,000 स्टार्ट आहे. सौरभ, कॉंग्रॅच्युलेशन. आय एम सो हॅपी फॉर यू माय सोनू. आय एम सो हॅपी. मी पटकन शिरा करून आणते. मला पाटील काकूनी शिकवलंय. मी आलेच. हा बाद आहे. ओके. बाबा माझे बाबा माझं सर्वस्व होते केदार. मी काय करू? मला त्याची खूप आठवण येते केदार. मला नाही जगायचंय. बस बस, मला नाही जगायचंय. शांत हो. रडू नको. इकडे बघ, इकडे बघ. माझे बाबा केदार. बस बस बस, मला नाही जगायचं. रडू नकोस. अजिबात रडू नकोस. मी आहे ना तुझ्या बरोबर. तुला अजिबात एकटं वाटू देणार नाही मी. इकडे बघ माझ्याकडे. लग्न करशील माझ्याशी? मी आणि सीमा फक्त नावानं नवरा बायको आहोत. अहो, मला कधी सीमाविषयी प्रेम नाही वाटलं. प्रेमाचं इंजेक्शन नाही ना आलो अजून, की ते घेतलं, थोडंसं दुखलं आणि प्रेमात पडलं. सीमा,
मी अण्णांना आपल्याविषयी सगळं सांगितलंय. कारण मला असं वाटतं की तुझी तब्येत बिघडण्याचं कारण फक्त सौरभचं वागणं नाहीये. आपल्या नात्याचाही ताण आलाय तुझ्यावर आणि म्हणूनच आज मी तुला पुन्हा एकदा सांगतो सीमा, तू आपल्या नात्यातनं मोकळी हो, स्वतंत्र हो. आधीच केदार आणि सौरभने खूप गोंधळ घातलेत का या घरात. आता यात तू नको गुंतून पडूस. तू बाबांकडे परत जा. बी हॅपी. तुम्ही कधी जाताय आफ्रिकेला? सीमा, मार्कंड, मी तुम्हाला आधीही सांगितलंय, पुन्हा एकदा सांगते, मी इथून कुठेही जाणार नाही. मी तुमच्या प्रेमात पडले आणि हे लग्न हा माझा चॉईस आहे. आणि मनातलं प्रेम काढून टाकण्याचं इंजेक्शनही नाही आलं ना अजून बाजारात. ते तसंच राहणार. नेहमीप्रमाणेच आजही निरुत्तर केलंस मला. पण जर इतकं सगळं समजतं तुला सीमा, तर राधा सौरभचं प्रेम का नाही समजत? समजेलच नक्की. आणि तू त्यांना पुन्हा घरी घेशील, खात्री आहे मला. मस्त शिरा तयार आहे. क्या बात है. वाव. घे. वा वा वा. अटॅक. थांब थांब थांब. का काहीतरी घडलं वाटतं. हे घे. हा घास तुझ्या कोर्स साठी. वा थँक्यू. थांब हा. बरं. हा घास तुझ्या जॉब साठी. आणि हा शेवटचा घास बिकॉज आय लव्ह यू. सो मच. मला एक सांग, 2 प्लेट कशाला आणले? एकच आणायची ना. बरं एनिवे, हा तू मला मोटिवेट केल्याबद्दल थँक्यू सो मच. हा अगं घे ना. अगं खा. ठीक आहे. फॅन्टॅस्टिक. केसर केसर काय झालं? सौरभ माझ्या खूप पोटात दुखत आहे. थांब थांब मी तुला चेक करते. औषध आहेत का? नाही नको, मी घरी जाते. अगं पण असं काय करतेस? अगं केसर मी डॉक्टर. नाही नको राधा, प्लीज प्लीज मला घरी जायचंय. अरे पण सौरभ तिला घरी सोडून ये. अगं पण सौरभ जा, तिला घरी सोडून ये. प्लीज, खूप दुखतंय रे. चल. हो चल. सावकाश. ये. कसा कसा हा फोटो बघा. हा बघा कशी करते ना. ते बघा काय या बंदी अगदी तुझ्यासारखी दिसते रे. माझ्यावरच जाणार तर काय हिच्यावर गेली काय. हा? हुशारच ना तुझ्यासारखी. हा बघा याच्यात बघा कशी जांभई देते. हो हो हो. छान आहे ना. केदार, मिताली, तुम्ही दोघा? मला सगळ्यांना काहीतरी सांगायचं. काय झालं केदार? आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलंय. का? खरा? सीमा वहिनी, मार्कंड दादा,
अहो दादा लवकर बाहेर या. काय केदार? त्याचा म्हणणं आहे तो आता मिताली बरोबर लग्न करतोय. हो खरंय, मी आणि मितालीनी लग्न करायचं ठरवलंय. काय तिच्या बाबांची तीच इच्छा होती आणि आपल्या दादांचंही तसंच म्हणणं होतं. हा, पूर्वीची परिस्थिती वेगळी होती, पण आता ती तयार आहे. तिला माझ्या आधाराची गरज आहे. होय होय, ह्या बाकी खरा बोललासा. आता झाला गेला विसरून जा केदार. तिचे बाबा गेले, तिचे ते वाईटच झाला, पण आता त्यांची सुद्धा हीच इच्छा होती ना, म्हणूनच आले होते ना शेवटी ते इकडे. नाही नाही, बरा बरा, खराच बरा, चांगला निर्णय. बरा, माझा आक्षेप आहे. आधी तुम्हीच म्हणत होतात की लग्न कर म्हणून, आणि आता तुम्हीच विरोध करताय. हो, कारण त्यावेळेला मला असं वाटलं होतं की हा लांडगा सुधारलाय, पण आता माझ्या लक्षात येते की हा लांडगा सुधारणं शक्य नाही. हे बघ मिताली, ह्या माणसावर विश्वास ठेवू नकोस. मी तुला आधीच सांगतोय, हा अजिबात बदललेला नाहीये. शिवाय मला तसा दाट संशय आहे की तुझ्या वडिलांचं बरं वाईट सुद्धा ह्यानीच केलं असावं. दादा, तो काय बोलताय तुम्ही? शुद्धीवर आहात का? असं बोलून बोलूनच केदारची अशी अवस्था केली आहे यांनी. लहानपणापासून आतापर्यंत सतत टोचूनच बोलत असतात त्याला. काही चुकीचं बोलत नाहीये मी. याच्याबद्दल केलेलं प्रत्येक भाकीत माझं खरं ठरलंय की नाही? मग ते राघव मंत्र्याबद्दल मी आधीपासून सांगत होतो, तेच खरं ठरलं की नाही? मग दादा, पुरे झालं. हो, एकदा बोला फुलाला गाठ पडली म्हणून काय याच्यावर वाटलेले ते आरोप करताय तुम्ही? थोडा तरी तारतम्य ठेवाल की नाही? हे बघा, आवरा हा स्वतःला, आवरा, नाहीतर मीच तुमची वृद्धाश्रमात रवानगी करेन. बरोबर आहे, बरोबर आहे. मार्कड, हे तू नाही बोलत आहेस, तुझ्या मुखातून तुझी ती दुष्ट बायको बोलते. नाही, तिचीच आहे ही आयडिया. वृद्धाश्रमामध्ये जायची आयडिया हिचीच आहे. हे बघा दादा, एक लक्षात ठेवा, या असल्या आयडियाज मला कुणाकडूनही घ्यायची गरज नाहीये. मी बघतोय, ऐकतोय सगळं तुमचं काय चाललंय ते, आणि म्हणूनच वॉर्निंग देतोय तुम्हाला, आजपासून तोंडाला लगाम. लक्षात ठेवायचं, नाहीतर मीच बॅग भरेन तुमची. आणि केदार, तुम्ही दोघं लग्नाला तयार आहात ना? मग चला, शुभस्य शीघ्रम, ताबडतोब लग्न करून टाका. अण्णा, तुमचे ते मित्र आहेत ना, काय त्यांचं नाव ते, हा, गोडसे भटजी, त्यांना तुम्ही. मी त्यांच्याकडून मुहूर्तच काढून घेतो. हा, केदार आणि मितालीचं लग्न झालं तर गेले काही महिने या घराला लागलेलं ग्रहण तरी सुटेल. अरे मधू, अरे तुझी तीच इच्छा होती ना? ज्याला त्याला आपला आपला जोडीदार मिळाला की सगळं काही व्यवस्थित होईल. मग आपण वृद्धाश्रमात नाही तरी वानप्रस्थात नक्कीच जाऊ. मग तुला कोणी काही बोललं तरी मी तुझी साथ नाही सोडणार मधू. वायस रे बाबा, तूच एक आहेस माझ्या बरोबर. किती भांडणं झाली तरी साथ सोडत नाहीस. बाकी या पोरा बाळांचं काय नाही रे. तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलेलं आहे, माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच निघून जातो. बाकी हा सगळा गोतावळा आहे रे, काही अर्थ नाही. पण तू बोललास ना, सीमा, मला असं वाटतंय की लवकरात लवकर केदारचं लग्न लावून द्या. अण्णा, तुम्ही मुहूर्त काढा आणि लग्नाची तयारी सुरू करा. आणि रजिस्टर्ड लग्न केलं तर उत्तम. अर्थात हे माझं मत आहे, तुम्ही काय ते ठरवा. आणि फायनल निर्णय सीमा, तू आणि अण्णा, तुम्ही दोघांनीच घ्या. दादांना यात अजिबात इन्व्हॉल्व्ह करू नका. मार्कंड, तू इतकं तोडून वागू नकोस रे. अण्णा, असं वागावं लागतंय मला, कारण आता मला या घरात कुठलाही वाद नकोय.
तुम्ही दादांना सांभाळा. वाव, किती छान वाटतं ना इकडे आल्यावर. आय मिस दिस प्लेस व्हेरी मच. किती मजा करायचो ना तू मी अवल्या. काही झालं नव्हतं ना. वाटलंच होतं मला हे सगळं नाटक आहे, हे मला वाटलंच होतं. ती राधा बिचारी सभ्य आहे म्हणून मला म्हणाली जा तिला सोडून ये. काय रे, वर्गातनं बाहेर पडायला तुला टीचरची परवानगी लागते का? ओ कम ऑन यार सौरभ. अरे लहानपणापासूनच्या बेस्ट फ्रेंडशी बोलायला घाबरतोस तू बायकोला. छोड ना यार, तू कसला रे मित्र? तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मैत्रिणीशी एक शब्दही नाही बोलू शकत तू? प्लीज यार केसर पकवू नकोस मला. बरोबरच आहे म्हणा. तुला काय पडलीये? केसर जिवंत आहे मेली आहे? एकदा तरी फोन केलास मला? विचारपूस केलीस माझी, माझं काय झालं असेल? 50 वेळा विचार आला होता मनात जीव देण्याचा. सतत मनात खूप हट्ट करत होते की मन कुठेतरी दुसरीकडे वळवूया, पण नाही जमलं मला. मी नाही विसरू शकले तुला सौरभ. एक खूप श्रीमंत देखणा हुशार मुलगा आयत्या वेळेस नाकारलं मी. सगळं छान जुळत आलं होतं अगदी तारीख ठरवण्यापर्यंत. पण माझ्या मनातनं तू जातच नव्हतास सौरभ. अरे लहानपणापासून मी तुला माझा नवरा समजत आले. मी सतत तुझ्या बरोबर असायचे सावलीसारखी. काय करू पण मग आता नाही विसरता येते मला तुला, म्हणून मग आले निघून. सर प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. ओके, तुला मी आधीही सांगितलं आणि परत एकदा सांगतो, मी फक्त राधावर प्रेम करतो, फक्त राधावर. आणि आता लग्न झालंय आमचं. सो हा वेडेपणा सोडून दे आता. भानावर ये प्लीज. सौरभ अरे पण मी कुठे म्हणते तिला सोड. फक्त मी पण राहते ना तुझ्या बरोबर. प्लीज शट अप. सौरभ, तुझ्यावर गुंडांचा हल्ला झाला होता तेव्हा मी वाचवलंय तुला, आठवतंय? गुंडांनी तुला घेरलं होतं तेव्हा मी मध्ये आले होते. चाकू माझ्या अंगावर घेतलाय मी आणि तुला वाचवलंय. म्हणून मिळाली तुला राधा. राधा आणि तू एकमेकांचे हात धरले आणि जखम मात्र मला झाली. राधा, केदार, हे घे तोंड गोड कर. तुला काय वाटलं? तुझ्या संसाराचा शुभारंभ झालाय म्हणून आणली मिठाई? नाही, तसं नाही. अगं वेडे, मी आणि मिताली लग्न करतो ही बातमी द्यायची होती. रिअली? कॉंग्रॅच्युलेशन. मला अगदी मनापासून आनंद झालाय. होणारच. आता माझ्यापासून धोका नाही ना तुला. हा? जस्ट किडिंग या. बरं, सौरभ कुठे आहे? तो केसरला सोडायला गेलाय.
काय झालं?